नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक अत्यंत महत्त्वाची मुलाखत जी प्रत्येक हिंदू मुलीने पाहिली पाहिजे आणि म्हणून मी मुलाखत आधीच शूट केली होती, पण पुन्हा एकदा मी टाकतोय. पुन्हा एकदा तुम्हाला जागा करण्यासाठी तुम्हाला दाखवतोय. प्रत्येकानं कुटुंबासोबत नक्की पहा. हे स्किप करण्यासारखं नाही आहे, हे खरोखर पाहण्यासारखी गोष्ट आहे जी तुम्ही पहा. त्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्या हिंदू मुलींना कशा प्रकारे जाळ्यात गुंतवलं जात आहे. पण येऊया मूळ विषयाकडे, तो म्हणजे लव जिहाद. भयंकर युद्ध आहे, युद्ध. म्हणजे मी बोलतो तरी माझ्या अंगाला तो काटा येतो. तर तुमच्या मित्राच्या बहिणीला प्रेमात फसवायचं 12-13 वर्षाच्या मुलींनी टार्गेट केलेलं आहे. त्याच्या मधल्या भागामध्ये पूर्ण शारीरिक संभोग झालेला असतो. मुलींची कपडे विकणारे जास्त करून ही लोक आहेत. आपल्या घरात डाळ शिजली आपल्याला कधी कधी वास येत नाही, पण आपल्या घरातली मुलगी मोठी झाली त्यांना कळतं. यांच्याकडनं बॉडी लँग्वेज यांना खूप चांगली ट्रेनिंग दिलेली गेलेली असते. मुलींना कसं पटवायचं की माझे बाबांनी माझ्या छातीवरती हात ठेवला. बाळा मी कधी हात ठेवला तुझ्यावरती, तू काय माझा खोटा प्रचार करते. सचिन भाऊ काय करू शकतो, माझ्या मुलीला बाहेर काढा. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे व्यक्तिमत्व फक्त बोलत नाही, तर ते ग्राउंडवरती जाऊन, समाजामध्ये जाऊन, तळागाळामध्ये जाऊन काम करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणं सोपं असतं, पण ग्राउंडवरती काम करणं फार अवघड असतं. त्यातलंच एक महत्त्वाचं आणि मोठं नाव जे लव जिहाद असो किंवा या सगळ्या जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात बेधडकपणे काम करतं, असे आपले सर्वांचे आवडते सचिनदादा गायकवाड आपल्यासोबत आहेत, ज्यांचं भोजन कट्टा नावाने सगळं चॅनल आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही पाहत असाल, अनेकदा पाहिलं असेल. दादा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी. हल्ली अनेकदा आपण पाहतो की तुम्ही, आम्ही किंवा अनेक सोशल मीडियामध्ये लोक फक्त बोलतात, पण तुम्ही खरोखर ग्राउंडवरती काम करताय. मला एक प्रश्न पडतो नेहमी जेव्हा मी तुमचं काम पाहतो, की तुमच्या हातातली सगळी कामं सोडून तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, ना कुटुंबाचा ना कुठल्या, तुम्ही आज धर्मासाठी बेधडकपणे बिंदासपणे काम करताय. याच्या मागची ऊर्जा नक्की कशी आहे, तुम्हाला नक्की किती अडचणी येतात, हे जरा लोकांना पण समजू द्या. की त्यांना वाटतं की हे फक्त धर्म आणि फक्त जात हिंदू मुस्लिमच करत बसतायत, पण याच्या मागची येऊया आपण पुढच्या प्रश्नांकडे. पण आधी तुम्ही कसं नक्की हे काम करता, कसं सगळं मॅनेज करता, ही पहिली गोष्ट मला सांगा. मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये अनेक व्हिडिओ तर मी बनवतोच आहे, अनेक जण ओळखतात मला, पण मला स्वतः पहिल्यांदा कोणतरी प्रश्न विचारला आहे. म्हणजे एक मोठा भाऊ वडील विचारतात ना की बाबा तू बरा आहेस ना, कसं करतोस तू, तसा हा पहिल्यांदा कोणतरी प्रश्न केला. आणि ह्याच प्रश्नाची अपेक्षा होती प्रत्येक हिंदू बांधवांकडून, त्या प्रत्येक लोकांसाठी. श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, ह्या लोकांना हा प्रश्न करायला पाहिजे होता की तुम्ही कसं करताय सर्व करून. आता हा सोशल मीडियाचा जमाना, मग कसं करतो, तर परिस्थिती खूप भयंकर आहे. तुमच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर ज्या दिवशी तुम्ही पाऊल ठेवता तेव्हापासून तर तुम्ही रात्री घरी पुन्हा येता ना, तेव्हापासून तुम्ही सर्व संकटात आहोत. मग संकटात असते वेळी ज्यावेळेस आपल्याला कळतं की पाऊस आहे ना, त्यावेळेस आपण छत्री घेऊन निघतो, घरातून रेनकोट घेऊन निघतो. मग हे तर सरळ सरळ दिसतं आपल्यासमोर, काश्मीर गेला, केरला गेला, आता अजून काय काय जाणार आहे. मग ते न जाण्यासाठी हा प्रयत्न करत असताना येणाऱ्या अडचणी दिसत आहेत. पण कुठेतरी भगवंताची कृपा, ती एक आध्यात्मिक शक्ती, मी आध्यात्मिकतेला खूप मानतो. म्हणजे मी नामजप, साधना, पूजापाठला मानतो. माझ्या गुरूंची कृपा, की ज्या कुलदैवत, ग्रामदैवत, स्थानदैवत, मी त्यांना खूप मानतो. पण परिस्थिती एवढीच दिसते की श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचं नामस्मरण केल्यानंतर ह्यांचा जो इतिहास वाचतो त्यावेळेस कळतं की ह्यांनी केले तर मला करावंच लागणार. मी वीर सावरकरांचा अनेकांचा इतिहास वाचतो, बघतो, ऐकतो, त्यावेळेस कळतं की ह्यांनी वेळ दिला आहे, हा घरात बसून होऊ शकणार नाही, आपल्याला ग्राउंड लेवलला जावं लागेल. बरोबर. आज काही लोक स्टुडिओमध्ये बसून करतात, पण करतायत ना, प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतो. तर मला वाटतं की मी एक तो ऑलराऊंडर खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडू असतो आपापल्या जीवनामध्ये, क्रिकेट खेळतो, सिक्स मारतो, आणि तोच खेळाडू कधी कधी बॉलिंगही करतो, आणि तोच चांगली कॅचही पकडतो. मग मला असं वाटतं की मला एक उत्तम खेळाडू बनायचं आहे. हां, ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला धोकाच आहे, त्रास आहे, संकट आहे, बट त्या मायनस पॉईंटकडे मी नाही बघत आहे. मी डायरेक्ट घुसतो आहे, आणि आहेत अडचणी येतात जीवनात, चालू आहेत. पण मला असं वाटतं की ग्राउंडला जाऊन लोकांबद्दल जनजागृती करणं गरजेचं आहे. तर त्या रिॲलिटी, ते प्रॅक्टिकल काय घडलं ते ग्राउंडला गेल्यानंतर ते दोन्ही बाजू मी घेतो, चांगल्या वाईट, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो. आता आपण ज्या पक्षांची किंवा म्हणतो BJP किंवा बाकी सगळे जे हिंदुत्ववादी पक्ष, त्यांना आपण पाठिंबा देतोय, ही लोक खरंच मदत करतात काय अशा परिस्थितीतनी, की फक्त आपलं वरचेवर दाखवणं? म्हणजे कधी अशी अनुभव आलाय की बा या लोकांनी तुम्हाला मदत केली कुठल्या अडचणीत? हो, म्हणजे मी आवडीने नाव, म्हणजे मी तर तुम्हाला एक जाहीरपणे सांगू शकतो की मी शिंदेसाहेब मला खूप आवडतात. एक रिक्षावाला, डाऊन टू अर्थ, डायरेक्टली मुख्यमंत्री बनणं. लोक काय बोलतील मला माहिती नाही, पण एक मोटिवेशनल उदाहरण आपल्यासमोर आहे. पण धर्म कार्यासाठी
म्हणजे माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव येतं, स्वर्गीय आनंदीगे साहेब येतं धर्मवीर. पण आत्ताच्या घडीला जी नाव येतं ना मला म्हणजे आवडीने, आणि बघतो की रात्री अपरात्री मी कॉल करतो, म्हणजे त्या व्यक्तीला कधी कधी मला असं लाज वाटते फोन करायला, ते म्हणजे नितेश दादा राणे. म्हणजे काही लोक माझ्या विरोधात गुन्हा दाखल करतात किंवा काही ठिकाणी आम्हाला जातो आणि आम्हाला सपोर्ट भेटत नाही, त्यावेळेस आम्ही नितेश दादांना फोन करतो. तो व्यक्ती रात्री 3 वाजतो. आता म्हणजे माझा परवाचा जो विषय होता, रात्री 2:30 वाजता फोन केला, दादांनी लगेच उचलला, काय असं दादा असं आहे. म्हणजे करतात ते आम्हाला सहकार्य, कारण की आम्ही आमच्यासाठी करत नाही ना, बरोबर. त्या मुलीला आणलेलं असतं आणि विषय असाच असतो लवजियाचा. तेव्हा आर्थिक मदत करत नाही किंवा मला असं बोलायचं नाही आहे, काहीतरी वैयक्तिक असेल कारण, ऑन कॅमेरा बोलणं योग्यही वाटत नाही. पण हो, माझं असं मत आहे की राजकीय पक्षाने लक्ष दिलं पाहिजे. जसं ध्रुव राठीकडं किंवा कुणाल कामराकडं किंवा असे अनेक सेक्युलर यूट्यूबर लोकांकडे लक्ष, यूट्यूबर बोलू शकतो ना, त्यांच्याकडे जर लक्ष देऊ शकतात तर जे धर्मकार्य करतात, मीच नाही माझ्यासारखे जे पण धर्मकार्य करतात त्यांच्याकडे आता थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आपण येऊया मूळ विषयाकडे, तो म्हणजे लव जिहादचा. मला सांगाल, तुम्हाला तर अनुभव आहे चांगला लव जिहादविषयी, तुम्ही अत्यंत खालीपर्यंत काम करता, तुम्हाला यातलं सगळं माहिती आहे. नक्की कशी सुरुवात कशी होती या लव जिहादची, कसं फसवलं जातं, काय नक्की हे चालू काय आहे, तुम्हाला काय अनुभव आला याच्याविषयी? भयंकर युद्ध आहे, युद्ध जे दिसत नाही पण युद्ध, मारलं जातं आपल्याला अतिशय. म्हणजे मी बोलतो तरी माझ्या अंगाला तो काटा येतो की जे मी पोलीस स्टेशनमध्ये किंवा त्या मोहल्ल्यात जाऊन मी ज्यावेळी भिडत असतो, बोलत असतो ना, तर दिसतं की हे युद्ध चालू आहे आणि या युद्धामध्ये तुम्ही हारलेत. हिंदू हिंदू हारलेत. म्हणजे आपल्या पाठीची ढाल आहे आणि तलवार आहे आणि आपल्याकडं जे युद्ध सैनिक आहे, जर काही ढाल, ही तलवार आणि सैन्य जर हेच आपल्या विरोधात असेल तर, तसं ह्या युद्धामध्ये जी आपली मुलगी आहे, जिला लव जिहादमधून, लव जिहाद ज्याला नाव दिलं गेलं, लव जिहाद म्हणजे काय दादा, हा प्रश्न कोणी विचारतच नाही आम्हाला. लव जिहाद म्हणजे काय, फक्त बोलायचं लव जिहाद. लव जिहाद नाही, लव म्हणजे प्रेम, जिहाद म्हणजे युद्ध, भांडणं. तर ही भांडणं प्रेमाने करा आणि त्या दुश्मनाला हरवा, काफिरांना हरवा. काफिर म्हणजे आपण. मग ह्यांना का हरवायचं आहे? बिकॉज ह्यांचा जो उद्देश आहे, जो स्वप्न आहे भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा, बरोबर, त्या उद्देशाला ते हळूहळू गोड पद्धतीने जात आहेत. फॉर एक्झाम्पल, बॉम्ब मारला तर तुम्ही आतंकवादी ठरवता, बॉम्ब मारला तर तुम्ही आतंकवादी, आणि दगड मारला तर अतिरेकी. मग दोन्ही शब्द नको आहेत आपल्याला, आणि हे दोन्ही केलं तर लोकांच्या नजरेत येणार, लोकांना दिसणार. बघा मी काय बोलतो पॉईंट टू पॉईंट. बॉम्ब मारला तर आतंकवादी, दगड मारला तर अतिरेकी, आणि दोन्ही जर का लोकांना कळलं तर हिंदू जागृत होईल आणि हिंदू पूर्ण पाकिस्तान अफगाणिस्तान संपून टाकू शकतो. तर हिंदू जागृत झाला, तर हिंदू जागृत होऊ नये म्हणून युद्ध नको, तर पीस ऑफ सायलेंट, एकदम मस्त शांत पद्धतीने काय करायचं माहिती आहे का, लव जिहाद करायचा. लव जिहाद म्हणजे काय, तर तुमच्या मित्राच्या बहिणीला प्रेमात फसवायचं आहे. आता आपला मित्र कोण, आपण तर सर्व धर्म समभाव, हिंदू मुस्लिम भाऊ बोलतोय. मग आपण सलीमला आपल्या घरी आणतोय, दिवाळीचा फराळ चालतोय, गणपती बाप्पाचा प्रसाद चालतो, तो खातो सुद्धा आणि तोही आपल्या देवाला मानतोय. पण ज्यावेळेस असेल चांगले सलीम जावेद पण आहेत जे आपल्यासोबत खरंच खऱ्या अर्थाने चांगले असतात. मी चांगल्या मुसलमानांच्या विरोधात कधीच बोललो नाही आहे, मी गद्दार मुसलमानच्या विरोधात बिंदास बोलतो. आणि माझा कोणी दुश्मनी पण नाही, मित्र मुस्लिम म्हणजे असे माझ्यावरती राग करणारा मुसलमान सुद्धा नाही. तो जर की नाही भाई तू जो बोल रहा है अच्छा ही बोल रहा है. भगवा लव ट्रॅप आता त्यांनी बनवला नवीन मार्केटमध्ये. तर लव जिहाद म्हणजे काय होतं माहिती आहे की यांनी अतिशय गोड पद्धतीने हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे. काही मुलींसाठी ते हातामध्ये लाल धागा सुद्धा घालतात, मंदिरात सुद्धा जातात. काही मुलींसाठी त्यांनी इंस्टाग्रामवरती हिंदू नाव ठेवलेले आहेत आणि काही मुलांचा फॉलोअप घ्यायचा अतिशय गोड पद्धतीने. पण हे सर्व करत असताना ही लोक सोशल मीडियावरती ना आपल्या मुलींना ट्रॅक केलेलं आहे. असा यांचा ट्रॅप चालतो ना की कॉलेज, स्कूल, ट्युशन, आणि विषय निघाला तो म्हणजे लव जिहाद म्हणजे काय, तर कोणती 18-19 वर्षाची मुलगी नाही, हा गैरसमज दूर करा. 12-13 वर्षाच्या मुलींनी टार्गेट केलेलं आहे. अरे बापरे. ह्याचं सायंटिफिक रिझन सुद्धा आहे की 12-13 वर्षाची मुलगी म्हणजे सचिन गायकवाड तू मूर्ख बनवतो, आता अति जातपात करतोय. 12-13 वर्षाच्या मुलीचा कोणी करू शकतो का? दादांनो, 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलीचा बलात्कार झालेला आपण ऐकलंय. बरोबर. मग 12-13 वर्षाच्या मुलीला हे लोक लव जिहादमध्ये का नाही फसवणार? ह्याचा सायंटिफिक आणि मेडिकल जर विचार केलात तुम्ही, आपल्या मुलींच्या हॉर्मोन्स बदलतात लहान वयात येतात ते त्यावेळेला. बरोबर आहे. खानपान, पिक्चर, मोबाईल, कंटिन्यू बॉडी लँग्वेज ही टेक्निकल वस्तू आपल्या हाताला स्पर्श आहे. आणि आजकालचा मुलगा धावता पळामध्ये तो मोबाईल बघतोय आणि त्याच्यामुळं काय झालं, त्यांचे बॉडी लँग्वेज ही चेंज झालेली, हॉर्मोन्स बदलले गेलेत. तर आता ह्यांच्यामध्ये झालेले लव्ह सायक रोमांस. आणि मग ह्यांना वाटतं की कोणतरी मला काळजी घेणारा मित्र हवा आहे आणि ह्यांचा तो माणूस त्या ट्युशनच्या इथं, कॉलेजच्या इथं, स्कूलच्या इथं उभा असतो.
बिल्डिंगच्या खाली उभा असतो. बरोबर. आणि 12, 13, 14 वर्षाची मुलगी जेव्हा ह्याच्या जाळ्यात अडकते, ते नवीन नवीन वय, आमचा मेरावाला हिस्सा नेतो तो तसाच असतो. तो तिला प्रेमामध्ये एकदम गोडी घेतो. जेव्हा ती 16, 17 वर्षाची झालेली असते, पण त्याच्या मधल्या भागामध्ये पूर्ण शारीरिक संभोग झालेला असतो. तिला त्याची सवय लागलेली असते. आणि ज्यावेळेस ही त्याच्या प्रेमात एवढी वेळी झालेली असते की तिला आता तोच पाहिजे, ती घरच्यांच्या विरोधात जाते. पण तो तरीसुद्धा वेट अँड वॉचवरती असतो. संविधानाच्या नियमानुसार त्याला 18 वर्ष कंप्लीट पाहिजे मुलीचे. तो 4 ते 5 वर्षात ना तिला बरोबर तिच्या पाठी वेडा करतो. तिलाही कळतं की आता मी ह्याच्याशिवाय दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही. आणि 18व्या वर्षी मुलगी घर सोडून पळून जाते. आता लव्ह जिहाद बघा काय मेन सांगतोय की फॉर एक्झाम्पल राधिकाला ह्याने प्रेमात फसवलं आणि राधिका ही प्रेम करते. ऑप्शन 1, ऑप्शन 2. राधिका प्रेम करते गणेशवरती, तर गणेश आणि राधिकाचं नवीन पिढी काय असणार? हिंदुत्ववादी. ऑप्शन 2, राधिकाने जर का सलीम बरोबर प्रेम केले तर राधिकाचा हजबंड आणि त्यांची पुढची जनरेशन मुसलमान असतात. मग हा गोष्ट तुम्ही विचार करा की ही प्रथा सैफ अली खानने चालू केली, ही अकबरने चालू केली, ही प्रथा शाहरुख खानने चालू केली, ही प्रत्येकाने प्रथा चालू केली, ज्याला त्रास आता आपल्या मुलांना भोगावा लागणार आहे. तर हा आहे फंडा मेन लव्ह जिहादचा. आणि हे लव्ह जिहाद आज एवढं भयंकर झालं आहे की प्रत्येक सोशल मीडिया वापरणारी मुलगी, मला माहिती नाही तुमची मुलगी लव्ह जिहादच्या जाळ्यात फसलेली की नाही दादा, पण खरंच प्रत्येकाची मुलगी लव्ह जिहादच्या जाळ्यात फसलेली आहे. आणि तिला बाहेर काढणं खूप भयंकर परिस्थिती. लव्ह जिहाद म्हणजे एक प्रेमाच्या नावाने केलेलं युद्ध, जे हिंदू धर्माला संपवण्याचं खूप मोठं. पहिल्याच्या काळात मंदिरं तोडली गेली, महल तोडले गेले, राजा महाराजांना मारलं गेलं. आता मारामारी करायचं नाही, तर हिंदूंचं जनरेशन बंद करायचं. कसं? तर हळूहळू हिंदू मुलींना प्रेमात फसवा, लग्न करा, तिची जी मुलं जन्माला येतील ती कोण असतील? मुसलमान. म्हणजे काय झालं, एक बाजूने तुमचं एकाच वेळेस तुमची मुलगी गेली, तुमचं कुळ संपलं, आणि मग जी नेक्स्ट जनरेशन असेल ते असेल मुसलमान. हे आहे लव्ह जिहाद. पण मग आता ह्या मुलींना जे फसवलं जात आहे किंवा ह्या आपल्या ज्या मुली फसत आहेत, काहीतरी अट्रॅक्शन असेल किंवा काहीतरी असा पॉईंट असेल की ज्या पॉईंटला त्या फसत आहेत. म्हणजे बाबा ही दुकानं असतील यांची, खास करून आता आपण मग अशी बोलता बोलता तुम्ही मला एक गोष्ट सांगितली की मुलींची कपडे विकणारे जास्त करून ही लोक आहेत, जिथं मुली जास्त लगेच अट्रॅक्ट होतील. मग ते कसं काय त्यांचे ते रॅकेट किंवा त्या सगळ्या गोष्टी नेमक्या चालवल्या जातात, किंवा ती बरोबर सुंदर दिसणारी पोरं तिथंच ठेवली जातात त्या दुकानावरती, जे अगदी व्यवस्थित ड्रेसिंग बिसिंग करून असतात. कसं माहिती आहे, हिंदूला हिंदू हा गाफील झालाय, झोपलाय पूर्णपणे. हिंदूला फक्त स्वतःचं घर, स्वतःचा परिवार पाहिजे. पण हिंदूला हे नाही माहिती की तू संपलाय बाळा, तुझ्या परिवाराला घेऊन संपलेला आहे. हिंदू हा ना विचार करत आहे की तू ज्या ठिकाणी राहतोयस, तू जॉबला जातो, 20,000, 30,000, 40,000 किंवा लास्ट 1 लाख रुपये सॅलरी, तू 2 लाख सॅलरी की तुझ्या घराला खूप चांगलं इंटेरियर करतोयस, तुझ्या सोसायटीमध्ये राहतोय, सोसायटीच्या बाहेर एक वॉचमॅन आहे, तो वॉचमॅन पूर्ण कॉम्प्लेक्ससाठी नाही जीव देऊ शकत स्वतःचा. पण तू ज्यावेळी जॉबला जातो, तुझी पत्नी जॉबला, त्यावेळी तुझी मुलं कुठे जातात कधी ऑब्झर्वेशन केले? बरोबर. तुझी मुलं कोणाच्या संपर्कात आहेत? तर ह्यांचं ना इकोसिस्टम खूप मोठं आहे. ह्यांचं वॉचिंग सेंटर, जसं आपलं कार सेंटर असतं ना, वॉच सेंटर, तर हे प्रत्येक गोष्टीकडे ऑब्झर्वेशन करतात की ही मुलगी कोणाची आहे. बरोबर. आपल्या घरात डाळ शिजली, आपल्याला कधी कधी वास येत नाही, पण आपल्या घरातली मुलगी मोठी झाली त्यांना कळतं. बरोबर. हे अत्यंत महत्त्वाचं. आणि ही मुलगी मोठी आली आहे तर मला जमणार नाही, तर तू कर, असं यांच्यामध्ये वाटलं जातं. चला, मी जातीय तेढ निर्माण करणारा व्यक्ती आहे, मी हिंदू करतो, माती भडकवतो. अरे पण प्रॅक्टिकल तुम्ही अभ्यास करा ना. जसं तुम्ही माथेरानला फिरायला जाता, जसं तुम्ही एखाद्या मॉलमध्ये फिरायला जाता, कधी एक दिवशी पोलीस स्टेशनला जावा, नाही एखाद्या पोलिसांशी संपर्क करा. बरोबर. आणि त्या पोलिसांना विचारा की खरं ते लव्ह जिहाद खोटे की खरं आहे. मी खोटं बोलतो ना, कायदा खोटं नाही बोलू शकत, माझं संविधान खोटं बोलू शकत नाही. मी खरंच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप ऋणी आहे की त्यांनी खूप काय चांगल्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. पण दुःख का वाटतं माहिती आहे की ती मुलगी 18 वर्षाची झालेली आहे आणि ती बोलते की मला बोलायचा अधिकार आहे. आता ह्यांची टीम काय काम करते माहिती आहे, तिच्या बोलण्याच्या अधिकाराला कसं मारलं जातं. ह्यांचे जे कपडे विकणारे, मेहंदी काढणारे, टेलर्स, जे सलूनवाले, बरोबर, हे सगळे त्या प्रत्येक क्षेत्रात आहेत ज्या क्षेत्रामध्ये मुली येत आहेत. तुमचा सिनेमा, बॉलिवूड पूर्ण जिहादी झालेला आहे. तुमचं प्रत्येक क्षेत्र मुसलमानांनी हायजेक केलेले आहे. म्हणजे मी बोलतो ना मग अजून चांगले मुसलमान, तर मोठ्या प्रमाणात वाईट मुसलमान आहेत. आणि मुसलमान वाईट मला बोलायचंच नाही ना व्हिडिओच्या माध्यमातून, मला बोलायचं त्या लोकांसाठी जे जाणीवपूर्वक हिंदूंच्या मुलींना टार्गेट करतायत. आज बीजेपी सरकारमध्ये, हिंदू संघटनेमध्ये किंवा चांगले मुसलमान आहेत की? बरोबर. मग हे लव्ह जिहादचं षडयंत्र करतं कोण आहे हे विचार केला पाहिजे.
तर ह्यांची मुलं आहेत ना दादा, झोमॅटो, स्विगी, त्या प्रत्येक कंपनीमध्ये मोठमोठ्या प्रमाणात आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये म्हणजे समजून ना मला काय बोलायचं आहे, एक असं क्षेत्र सोडलं नाही. म्हणजे मी आता तुम्हाला परवाची गोष्ट सांगतो की ती त्या ताईचं नाव घेणं योग्य नाही आहे. तर ती ज्या डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये कामाला होती, ती तिथं हॉस्पिटलला जात होती. पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला की सेम केस माझ्याकडं, एक कांदिवलीची आणि एक वाशीची. बघा सेम सिच्युएशन, फक्त एक महिन्याचा फरक आहे. ही त्या हॉस्पिटलमध्ये कामाला, ही जाते वाशी जिथं कामाला, आणि ह्यांना तिथं XYZ पडतो. अरे बापरे, पुन्हा बोलता बोलता मला आठवलं की माझी कालची केस उरणची आहे, पेनची. मी उद्या त्याच मॅटरमध्ये जाणार आहे. म्हणजे बघा कसं 3 महिन्यातलं 3 कोऑर्डिनेशन. ह्या तिन्ही मुली हॉस्पिटलमध्ये कामाला जातात आणि हॉस्पिटलमध्ये यांची माणसं असतात आणि या तिन्ही मुलींना 3 बॉयफ्रेंड भेटलेली. त्यातल्या एकीला पण आणलेलं आहे. ते ताई जर ऐकत असेल तर तिला आनंद वाटत असेल. आणि ती ताई आता मस्त हनुमान चालीसा होते, नामजप करतात. मी तर सगळ्या बहिणींना सांगेल की नामजप करा. वशीकरण हा प्रकार आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहे की नाही मला माहिती नाही, पण सांगायचं एवढंच आहे की लोक प्रत्येक दुकानामध्ये, रिक्षावाला, ओला उबेरवाला, सगळं आय कॉन्टॅक्ट. ओला कारमध्ये बसल्यानंतर ते लव बरी सॉन्ग लावायचे, आपलं गाडी चालवायच्या आरशामध्ये बघायचं ती नजर. आणि हां, ह्यांच्याकडनं बॉडी लँग्वेज ह्यांना खूप चांगली ट्रेनिंग दिलेली गेलेली असते. मुलींना कसं पटवायचं, ती बॉडी लँग्वेज कसं, आइए आप बैठिए, कैसे हो आप, कुछ खाओगे आप, नाही पहिले आप खाइए. आणि त्या इमोशनली ब्लॅकमेल असं करायचं की बापरे, ती त्याच्या प्रेमालाच वेडी झालेली असं. पण तिला माहिती की हा वेडा नाही, हा मर्डर करणार आहे. बरोबर. अशी ती ड्रेस कोड, तो सेंट, तो परफ्यूम, तो डिओ कोणता मारायचा ते सुद्धा त्यांना माहिती आहे. कोणतं शूज, कोणत्या मुलीला कोणता ड्रेस कोड आवडतो, कोणत्या मुलीला कोणतं वर्ड्स बोलायचं, ते त्यांना नॉलेज आहे. कसं बघा, मी कोण दुधातून धुतलेलो नाही, मी पण माझं कॉलेज लाईफ झालेलं आहे. बरोबर. मला माहिती आहे मी कोणी मोठा हिंदुत्व, माझ्या घरातलं बॅकग्राऊंड पण हिंदुत्ववादी नाही आहे. माझ्या घरातलं पूर्ण बॅकग्राऊंड सेक्युलर आहे. पण आज मी हिंदू धर्माच्या विचाराला का आलो, मला कोण गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते किंवा कोणता पक्ष नाही आहे. मी माझ्या मनानुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना माझा आदर्श भगवंत मानतो आणि माझ्या शिवछत्रपतीच्या हिंदू विश्वराज्याला संपवणार आहे लोक हळूहळू. त्यामुळे मी करतोय दादा. भविष्याची परिस्थिती खूप भयंकर. म्हणजे ह्या ज्या मुली आपल्या जिथं जिथं जातील तिथं त्यांना कसं ट्रॅप करायचं त्यांनी ते बरोबर केलेलं आहे. झोमॅटोवाला, स्विगीवाला आपल्या घरापर्यंत येतोय, ज्याला घराचा रस्ता कळतोय तुम्ही टाकल्यानंतर. मुलगी कपडे घ्यायला गेली बाजारामध्ये, तिथं तो आहे. तुम्ही जसं म्हटलं मेहंदी काढण्यापासून ओला उबेर जाणार, तर ओलाने जाणार, कशाने तरी जाणार. त्या सगळं म्हणजे या सगळ्या क्षेत्रात ही लोक बरोबर बसलेली आहेत. फार कमी मुसलमान मला असं वाटतं मुली किंवा ह्या आपल्याला बाहेर दिसतात मार्केटमध्ये, किंवा तुम्ही जर पाहाल तर, किंवा ह्या बहुल भाग त्यांचा असतो तिथंच बाहेर निघतात. हिंदू भागांमध्ये जसं आपला मागाशी एक प्रश्न होता की हळूहळू तुमच्या हिंदू सोसायटी असतील, एखादा कोणतरी मुसलमान तिथं घर घेणार, हे खूप वाढायला लागले. याच्याबद्दल थोडं काय सांगाल, म्हणजे नक्की काय आहे? कसं माहिती आता आपल्याला एक दाखवलं होतं, एक नॅरेटिव्ह असं पसरवलं की मुसलमानांना कोणी घर देत नाही. नाही, देतात, सगळेजण घर देतात. असं असतं तर तुम्ही जिथं जाल तिथं घर कसं काय दिसलं असतं मुसलमानचं. आज सर्वीकडे मस्जिद बघायला भेटते तुम्हाला, दर्गे बघायला भेटतात. मग मुसलमानची घरं काढणं, प्रत्येकजण मुसलमानांना घर देतो, उलट हिंदूंना घर दिलं जात नाही. हिंदून पलायन करतो त्या ठिकाणून. बरोबर, बंगाल उत्तम उदाहरण आहे. बरोबर ना. हिंदू स्वतः राहत नाहीये, म्हणजे मुसलमानांना राहायला देतात. पाकिस्तानमधून आपण हक्कलं होतं ना. गांधीजींनी प्रेमापोटी काय सांगितलं की सर्व मुसलमान पाकिस्तानमध्ये जावा. मग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की बाकीच्यांना काय ठेवलं, ह्यांना पण पाठवा ना. तो विषय खूप मोठा झाला ना, तो इतिहास आहे. मग इथं मुस्लिम लोक राहतात आणि त्या आधी गुन्ह्या गोविंदाने राहतात. मग त्या गुन्ह्या गोविंदाने राहता इकडच्याच गोविंदाच्या पोरीला पटवत आहेत. कसं तर ते ज्या सोसायटीत, ज्या चाळीत, ज्या मोहल्ल्यात, ज्या परिसरात राहतात ना, ते ऑब्झर्वेशनचं काम करतात. एक सलीम तुमच्यासोबत खूप चांगला राहणार, तुमच्या देवाची पूजा करणार, पण हा सलीम सर्व नेटवर्क देणार त्यांना, कुठं काय चाललं काय नाही, तुमच्या सोसायटीत, तुमच्या चाळीत, तुमच्या परिसरामध्ये काय चाललंय. आणि हे भयंकर परिस्थिती एवढं वातावरण निर्माण करतात ना. मी आजही सांगतोय, खुलं चॅलेंज करून सांगतोय मी की हा माझा मनातील कुठं राग काढतोय किंवा त्यांच्याबद्दल माझ्या मनात काहीच नाही आहे. प्रॅक्टिकल आहे. तुम्ही जावा चौकीत, पोलीस स्टेशनला विचारा की बाबा हे शब्द बोलला, हे शब्द खरं की खोटं आहे. विचारा तुम्ही, तुम्हाला सत्य निघेल. तुम्ही कोणत्याही विषयावरती हात टाका, जे आम्ही बोललोय त्या विषयात तुम्हाला दिसेल की हो ही सत्य परिस्थिती आहे. मग ते लोक ज्या सोसायटीमध्ये राहतात दादा, ते पूर्णपणे काय करतात माहिती आहे की ज्या पद्धतीने ज्या सोसायटीत राहिले तिथं राहायचं आणि मग ऑब्झर्वेशन करायचं की कोणाच्या घरात काय चाललंय, कोण काय करतंय, ती पूर्ण डिटेल्स भेटते त्यांना सहज. कारण ते शुक्रवारी सगळे मशिदीत जात आहेतच नमाज पडायला. हा सगळं सांगतोय तिथं आपोआप सगळ्या गोष्टी. काय झालं ते म्हणजे. आणि दुसरी गोष्ट एक मला महत्त्वाची वाटली की आपल्या मुली ज्या यांच्याकडे बघून फसतायत किंवा काय होत आहेत, आपल्या घरच्यांचं लक्ष नाही असं वाटत नाही का. म्हणजे आपली मुलगी काय करते, कुठं जाते, काय नाही करत आहे. म्हणजे
पालक फक्त मुलगी एकदा घरातून बाहेर गेली, आत्ता तरी सध्याच्या घडीला असं आहे की मुलगी कधी लग्न करून जाते, कधी डोक्याचा ताप जातोय, असंच अर्ध्या लोकांच्या मनात आहे. त्याचा पण हा परिणाम असू शकतो का की लक्ष न देणं, काय करते तुझं तू कर. कारण लक्ष दिलं असतं तर कुठे ना कुठेतरी या गोष्टी आडू शकतात, जे पालक लक्ष देत असतील. पण ज्यांचं लक्षच नाही त्यांचं असं वाटतं की ह्या मुली, खास करून ह्या मुली जास्त वेगाने या गोष्टींमध्ये फसतात. दादा मी जेवढ्या केसेस आता हँडल केल्यात लव्ह जिहादबद्दल, मी कोणी एक्सपर्ट नाही मित्रांनो, मी एक सामान्य व्यक्ती आहे. कदाचित भगवंताच्या कृपेने मला बोलण्याचं खूप चांगलं एक आशीर्वाद दिला. मी ते बोलता बोलता, मी एक हिंदू मातंग समाजातला आहे. हिंदू योद्धा लवजी बाबा साळवे, डॉक्टर अण्णाभाऊ साठे, आणि ह्यांचं वाचन केल्यानंतर मला कळलं की नाही बाबा, लढायचं आणि जगायचं या देशासाठी, शेवटचा श्वासा देशासाठी. पुढे जे होईल ते होईल. मरणारे तुम्हाला पाहिले किती लोकांचे मृत्यू झालेत आता, सक्सेस लोकांचे सुद्धा जे सेक्युलर आहेत. तर हा जो विषय तुम्ही करताय की मुलींचं काय, तर कुठेतरी ना कम्युनिकेशन गॅप आहे आपल्या आईवडिलांचा. आणि आपण अध्यात्म, मूळ हिंदुत्व काय, हिंदुत्वाचं जे दैव, देश, धर्म, संस्कृती, इतिहास, पुराण, पुरातन, ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांशी शेअर करत नाही. मंत्र उच्चारण शेअर करत नाही. बाहेरचं काय खायचं काय नाही खायचं हे शेअर करत नाही. कोणाशी काय बोलायचं काय नाही बोलायचं आपण शेअर करत नाही. तर आपल्या मुलांना ना धर्मजागृती नाही देत आपण. आई बाबा तिला बसवा. आणि मी हमखास सांगेल, अनोळखी व्यक्तीने जर का तुमच्या बॉडीला हात लावला तर तुम्हाला रागेल. बरोबर. मग ज्यावेळेस तुम्हाला कळतं की तुमची मुलगी सांगते की मम्मी आई बाबा मला लेट होणार आहे, 7चा क्लास आहे, ती 9:30ला येते, तर तुमचं दायित्व, तुमचं कर्तव्य बनतं की त्या मुलीला इन्क्वायरी करा तिची बसून की तू 1.5 तास कुठे गेली, तुझा मोबाईल देते मला. ही जबरदस्ती नाही, ही तिच्यासाठी चांगलं आहे. पण ती काय करते माहिती की माझ्या स्वातंत्र्यावरती तुम्ही हात मारताय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच कुठं म्हणाले ना की आई बाबाने आपल्या मुलांना विचारायचं नाही म्हणून, आणि विचारलं नाही म्हणून हे मुलं आपल्या आईवडिलांच्या कानात मुततायत. अरे आपल्यासाठी किती मोठा अभिमानाचा आणि गौरवशाली नाव आहेत आपल्या महापुरुषांचे. वीर सावरकरांचं घ्या, लोकमान्य टिळकांचं घ्या, चाफेकर बंधूंचं घ्या, आगरकरांचं घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घ्या. अहो किती ऊर्जात्मक नावं ती. पण ही नावं नाही घ्यायची मुद्दा म्हणून. ह्या फिल्मी स्टाईलवाल्यांची नावं घ्यायची, प्रेमाची नावं घ्यायची, लव्ह सेक्स रोमॅन्सची नावं घ्यायची. यांनी असं पूर्ण पॉकेट्स बनवले. मग ते गाणी येत गेली यांची. आणि मग आई वडिलांनी ना मुलांना वरती हात न उचलायचा, नाही तर नवीन एक कायदा चालू होणार यांच्यावरती. मग आई वडील ब्लॉक होतात. तुम्ही विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो, आजपर्यंतच्या केसमध्ये सगळ्यात मोठे हे नाव होतं की ती मुलगी जाते पोलीस स्टेशनला आणि सांगते की माझे बाबांनी माझ्या छातीवरती हात ठेवला. अरे बापरे. आणि मग तिथं बाबा ब्लॉक होतात. बाळा मी कधी हात ठेवला तुझ्यावरती, तू काय माझा खोटा प्रचार करते. पण त्या मुलीला सांगितलं गेलं की असं तुला चौकीत जाऊन सांगायचं आहे. आणि पोलिसांना नाईलाज आहे, ते काय करू शकतात, कारण की ती मुलगी सांगते ना. जबाब महत्वाचा आहे. जबाब महत्वाचा आहे. कायदा सांगतो की बाबा मला स्वातंत्र्य, मला बोलण्याचा अधिकार आहे, मला त्रास झालाय. मग ती मुलगी काय सांगते की माझ्या बाबाने माझ्यासोबत असं असं केलं म्हणून मी कंटाळून मी शफीक बरोबर, सलीम बरोबर चालले निघून. बरं मग ह्या स्टोरीमध्ये सलीम आणि शफीक कसं काय आला, विचार करा. हा फक्त व्हिडिओ पुरता बघू नका, ही तुमच्या परिवारासोबत होणार आहे दादा. त्या प्रत्येक व्यक्तीसोबत होणार आहे. मी नाव नाही घेणार त्या पोलीस ऑफिसरांचं, त्या साहेबांचं, कोणाचं नाव नाही घेऊ शकत. आज फोन येतात मला, सचिन भाऊ काय करू शकतो, माझ्या मुलीला बाहेर काढा. अहो हसायचा प्रश्न मी तुम्हाला दादा, मी 2017ला एक विषय बनवलेला, लव्ह जिहादचा व्हिडिओ बनवलेला. आणि अंधश्रद्धा निर्मूलनचे काही त्या ताई हसतील आणि त्या ताईंचा आशीर्वाद आहे, ते मला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. एकेकाळी त्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं खूप मोठं काम करायचे. आणि त्याने सांगितलं की तू कशाला स्त्रियांचा अपमान करतो, स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे, स्त्रिया बोलू शकतात, लढू शकतात, भिडू शकतात, प्रेमाला ही जातपात नसते. आज त्या ताई सांगतात की दादा बोलायला लाज वाटेल मला की त्यांची सून त्या जाळ्यात अडकली. लग्नाला 1.5 वर्ष पूर्ण नाही झालेले. मी त्या संस्था संघटनेचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही. त्यांची सून गेली, ते मला फोन करतात की दादा तू अतिशय बरोबर बोलतो, आमच्या घरी AC रिपेअर करायला आलेला व्यक्ती त्याने आमच्या सुनेला जाळ्यात फसून टाकलं. हे मी नाही बोलत आहे, त्या ताई म्हणतायत, ज्या काही वर्षापूर्वी स्वतःला सेक्युलर मानत होते, ते लव्ह जिहादला खोटं ठरवत होते आणि त्याच सांगतात की हो दादा खरं आहे. भयंकर परिस्थिती, त्यांचा कोणताच व्यक्ती सोडत नाहीये. आता मला एक विषय आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. यांनी पर्यटन स्थळं जी आहेत ती देखील हायजॅक केले. एक त्याचं उत्तम उदाहरण, मला मागेच काही दिवसांपूर्वी एका मुलीने फोन केला, सांगितलं महाबळेश्वरला गेली होती. महाबळेश्वरला एक वेण्णा लेक नावाचा परिसर, त्याच्यावरती घोडेवाले ते सगळे ती लोक आहेत, सगळे टोटल घोडे त्यांचे. त्या घोड्यावरती बसत असताना ते सांगतात की जेंट्स बसलास तर तू येऊ शकतोस फिरून, तू घोडा तुला काय करणार नाही. मॅडम नाही बसू शकत, मॅडमला पडली बिडली तर मग तो बिचारा घाबरून म्हणतो अरे ठीक आहे फिर आप बैठो जरा उसके साथ.
हा तिच्यासोबत घोड्यावर बसतो. मला अनेक मुलींनी या तक्रारी केल्या, मी डायरेक्ट नाही बोलू शकलो कारण त्यांच्या संघटना आहेत. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तिथून हे टच करून, तिथून या सगळ्या गोष्टी करून एक राऊंड 100 रुपयामध्ये फिरवतात. तिला खुश करण्यासाठी अजून एक राऊंड मारला जातो. बाजूला बसलेला तिचा कोण असेल, नवरा वगैरे, त्याला काही त्यातलं जास्त कळत नाही. ती म्हणते ठीक आहे, आता तो बसलाय चिटकून तर तो बसणारच ना, कुठं काय करणार. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं का काय जाणून बुजून केलेल्या आहेत? ही लोक बरोबर पर्यटन स्थळांवरती, तुम्ही माथेरानला जाल, अनेक ठिकाणी आहेत, लोणावळ्यात, या सगळ्या हे घोडेवाले, कारण त्यांना माहिती आहे इथं बसणं, लोक त्यांना माहिती आहे आपल्याला सेफ्टी आहे, कारण घोड्यावरती काल कोण बसतंय आजकाल, बाईक तर कोणीही चालवतंय. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या कुठून तरी यांना येत असतील ना. ऑफकोर्स. कारण एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो, एक घोडा घेण्याची किंमत म्हणजे आजकाल गाडी घेण्यासारखी आहे. 10-15 लाखाचा घोडा, 10-15 लाखाचा घोडा हे कसे काय घेऊ शकतात, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. कोण यांना पुरवतं, म्हणजे यांचं कोणतरी चालवणार आहे, काय वाटतं? म्हणजे आता तुम्ही मला एक सांगण्यात, मला आता हा पॉईंट लक्षात आला म्हणून मी तुमच्याशी शेअर करतोय की अनेक मुली या भारतातून लापता झाल्यात. बरोबर. 16, 17, 18 वर्षाच्या मुली लापता झाल्यात, भेटतच नाही त्या मुली. म्हणजे मी सुद्धा सर्व टीम लावली. आता समजा आमची तर टीम मोठी आहे, पूर्ण भारतभर आहे, संपर्क वाढला. मी आभार मानतो पोलीस प्रशासनाचे, मी आभार मानतो सर्व मीडियाचे, मी आभार मानतो हिंदू संघटनेचे. आता सगळे संपर्क मोठ्या पणामध्ये येऊन गेले. जर समजा एखादी मुलगी गायब झाली तर आम्ही फोन करतो लगेच. मग कधी कधी 2-2 महिन्यानंतर कधी कधी मुलगी महाराष्ट्रातून बिहारमधून नेपाळमधून मध्ये दुसऱ्या ठिकाणी गेलेली आहे. अरे बाप. काही मुलींचे बॉडी पार्ट्स गायब झालेले आहेत. लव्ह जिहाद म्हणजे फक्त जातीय ते नका समजू बंधूंनो, ऑर्गन्स काढून घेतलेले आहेत. आता बाकीचं तुम्हाला माहिती आहे ना, फ्रीजमध्ये तुकडे भेटत आहेत. मग ह्याच्यापासून समजून घ्या की त्यांची कसं प्लॅन चाललंय. तर हे जे तुम्ही म्हणताय की पर्यटन ठिकाणी लोकांचे हे लोक येत आहेत, तर मध तिथं माशा, गोड तिथं मुंग्या. मग ह्या गोड आहेत. मला एक खूप छान प्रश्न आठवला की बोलायला आवडेल, एखाद्या वेळेस साखर ठेवली ना गोड वस्तू, तर मुंग्या लागायला वेळ लागतो. पण आपली मुलगी मोठी झाली ना, तर लव्ह जिहादमध्ये फसायला वेळ नाही लागत. अगदी खरं आहे. तर हे त्यांचं जाळं आहे सर्वीकडे. मी अजूनही सांगतोय, लव्ह जिहाद म्हणजे एक प्रेमाचं युद्ध आहे आणि प्रेमाने युद्ध करून आपल्याला संपवणार आपल्या भारताला. हे सत्य परिस्थिती आहे. त्यांच्या आता तुम्ही जर बघाल, त्यांची जी यूथ आहे जो सोशल मीडियावरती आहे, 5-5 मिलियन 10-10 मिलियन त्यांचे फॉलोअर्स आहेत. हे जी एवढी सगळी, म्हणजे त्याच्यामध्ये काय फक्त मुसलमानच फॉलो करतात असं नाही, आपल्या जास्त मोठ्या प्रमाणात 70%. आज तुम्ही आम्ही काम करतोय, 1-1.5 लाखात आपली लायकी तिथंच थांबवलेली. काय हा मुसलमान हिंदू मुसलमान करतोय. पण कुठंतरी मग या सगळ्या गोष्टी त्यांना मदरशातून किंवा त्यांचे मौलवी किंवा ही सगळी लोक, ही त्यांची एक कुठली तरी टीम आहे ज्यांना सांगते ते करायला, ते करण्यासाठी भाग पाडते, त्याच्यासाठी फंडिंग पण मोठ्या प्रमाणात केलं जातं. मग ह्या संघटना आज आपल्याला कुठेतरी शोधून काढाव्या लागतील, यांना कुठेतरी कट करावं लागेल. कारण जोपर्यंत ह्यांची जे तरुण जे या क्षेत्रात काम करतात यांना आपण काढू शकत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं थांबणं थोडं अशक्य आहे. नाही म्हणजे मी ह्या 7 वर्षाचा जो मला अनुभव आला लव्ह जिहादच्या विषयावरती काम करताना, आम्ही पहिले लव्ह जिहादच्या विषयावरती काम करता वेळी आम्ही स्थानिक त्या एरियात जाऊ शकत नव्हतो किंवा आम्हाला पोलीस प्रशासनाचं आम्हाला एवढं सहकार्य मिळत होतं. पण आता तसं नाही आहे. आता आम्हाला पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य असतं आणि पॉझिटिव्हली असतं की जे पण असेल. आज मी आभार मानतो बजरंग दलाचे, विश्व हिंदू परिषदाचे, RSSचे, हिंदू राष्ट्र सेनेचे, सकल हिंदू समाजचे किंवा हिंदू जनजागृती समितीचे. त्यांच्या एक लव्ह जिहादबद्दल खूप छान पुस्तक आहे. मी ह्या व्हिडिओवरती बोलतो चालेल ना? चालेल. की लव्ह जिहादचं हिंदू जनजागृती समितीचं ते पुस्तक नक्कीच वाचावं. प्रत्येक पालकांनी, प्रत्येक मुलांनी लव्ह जिहादबद्दल किती सुंदर भाषेत दिलेलं आहे. आज बजरंग दल किती छान पद्धतीने काम करत आहे. तर ह्या ज्या संघटना त्यांच्या आहेत, त्यांनी आताशी 30% काम केलेलं आहे. 70% त्यांना का नाही सक्सेस होतं माहिती आहे? ह्याच हिंदुत्ववादी संघटनेमुळे. बरोबर. आणि हिंदुत्ववादी सरकारमुळे. आपल्याला जेवढं दिसतं तसं नाही आहे. सरकारने पण कुठं चाबूक मारायचं ते ठरवलेलं आहे. आमच्या अशा किती केसेस आहेत की ज्या हॉटेलमध्ये आम्हाला एंट्री नाही दिली, त्या हॉटेलमध्ये एंट्री दिली तर दरवाजा त्या रूममध्ये घुसून आम्ही त्या मुलीला बाहेर काढलेलं आहे. मग हे राईट्स आम्हाला काय ताकद दिलेली आहे सरकारने, हिंदुत्ववादी सरकारने. आज मी एखाद्या पक्षाचा बांधलेलो नाही, पण मी मनापासून जर आभार मानेल तर मी हिंदुत्ववादी सरकारचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला धर्म कार्य करायला खुलं मैदान दिलेलं आहे. आणि करतो सुद्धा धर्मासाठीच ना. माझा वैयक्तिक तर काहीच नाही याच्यामध्ये. म्हणजे अशातलाच एक भाग आहे. दादांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत डोळे उघडणाऱ्या होत्या. आणि तुम्हाला जे दिसतंय, आपल्याला जे बाहेर दिसतंय
याच्या पलीकडची जी बाजू आहे ती अत्यंत धक्कादायक आहे, अत्यंत म्हणजे आम्ही विचारही करू शकत नाही. आता एक राहिला एक प्रश्न म्हणून घेतो, या जेवणामध्ये थुंकणं हे यांच्या धर्मात चांगलं मानलं जातं. चला मला कधी कधी विचार पडतो, साला हॉटेलमध्ये खातो, आतमध्ये बनवतोय कोण काय झालं आपल्याला घंटा काय माहिती नाही. हे थुंकणं यांच्या, आता आपण व्हिडिओ बघतोय, आपण काय खोटं आपण कुठल्या म्हणजे हा जिहाद फक्त लवचा जिहाद नाहीये. बरोबर, तुमचं अन्न जिहाद असो, गळ्यांवरती पोचले, अजून आपल्या गाया काय कापतायत, इतके भयंकर गोष्टी या सगळ्या सांगितल्या जातात. मग सरकार आपले तर हे पूर्णपणे ठप्प होईल का? म्हणजे असं वाटतंय का की येतील पुढे येतील थोडं? दादा खूप छान म्हणजे विचार करणारी गोष्ट आहे की सरकार काय विचार करत असेल याच्यावरती. एकदम सोपं उदाहरण आहे, आई वडिलांचं प्रेम झालं, एकमेकांशी लग्न केलं, लग्नानंतर एक संसार बनवला आई वडिलांनी, आणि काही काळानंतर त्यांना बाळ झालं. ते ज्यावेळी बाळ लहानाचं मोठं झाल्यानंतर सरकारने ना म्हणजे बाळांना ना आई वडिलांना त्या बाळाचं ढुंगाण धुवायला जमलं, कारण की बाळ नजरेत होता. जसा जसा मोठा आला तसं तसं त्यांना ढुंगाण धुणं सोपं झालं. पण बाळ जसं एकदम मोठा कॉलेजला जायला लागलं ना, ढुंगाण सोडा, बाळाचे पाय धुवायला सुद्धा आईवडिलांना वेळ भेटत नव्हता, कारण की बाळाचे पाय हे कॉलेजच्या नावाखाली कुठं जातात ते आईबापांना कधी कळालं नाही. तसं एवढं मोठं हे आपलं साम्राज्य, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या ग्रामपंचायत, कोणत्या गावात, शहरात काय चाललंय सरकारला कसं कळणार? त्यासाठी ना लोकांना जागृत झालं पाहिजे. बरोबर, लोकांना स्वतःहून पुढे आलं पाहिजे. आज तुमचं नाव एक आज महाराष्ट्रात प्रत्येकजण ओळखतोय, कारण की लोकांनी ठरवलं ना की तुम्ही चांगला विषय हाती घेतलाय. आज लोक तुमच्या मागे मोठ्या प्रमाणात आहेत, लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात, तुमच्या व्हिडिओला आपुलकीपोटी बघतात, तुमच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व देतात. तर ह्या लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं, तसेच दुसरे लोक तुमच्याबद्दल अलर्ट झाले. बरोबर, तसं जर का प्रत्येक भारतातल्या लोकांनी आपसातली पक्षातली मतभेद, जातीय मतभेद सर्व बाजूला ठेवून जे पण हिंदुत्ववादी सरकार आहे त्याच्याकडे जर का पूर्ण फोकस केला, की त्यांच्यावरती विश्वास ठेवला, माननीय मोदीजी, माननीय अमित शहाजी, माननीय योगीजी, माननीय फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, नितेश दादा, ह्या लोकांवरती जर का पूर्ण विश्वास ठेवला, मग माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय उद्धवजी साहेब ठाकरे किंवा सर्व हिंदुत्ववादी विचाराचे जे जन्माने हिंदू जन्माला आले, त्यांनी आपसातले मतभेद आणि पक्षवाद सोडला, की बाबा आपल्याला हिंदू म्हणून काम करावं. सगळे राजकीय पक्ष जर का एकसाथ आले हिंदू म्हणून स्वार्थ, कारण की बघा ह्या प्रत्येक पक्षातल्या लोकांकडे ना करोडोच्या गाड्या आहेत, करोडोचे बंगलेत, बस झालं एवढा पैसा आता तुमच्याकडे. जो हिंदुत्वाचं काम करणारा कार्यकर्ता ना मरतोय, त्याच्या घरी जेवायला नाही पैसे. मग राजकीय पक्षामध्ये सुद्धा काही गद्दार लोक आहेत. मी डायरेक्टली क्लिअर करतो या गोष्टी. मी हिंदुत्ववादी पक्षाला खूप मनापासून मानतो, पण त्या पक्षामध्ये पण काही चुकीचे लोक आहेत ना. मग त्या लोकांनी फक्त तुमचं खरं रूप आता हिंदुत्वाचा आणा बाहेर, तर ह्या गोष्टी आपण थांबवू शकतो. हे जे घडतंय ना, कुठेतरी सरकारचे प्रत्येक राजकीय नेते, स्थानिक लेवलचा नगरसेवक असेल, आमदार असेल, कार्यकर्ता असेल, तो विकला जातो त्यांना. तर त्यामुळं आता म्हणजे बोलता बोलता मी बोलायला नाही पाहिजे होतं. मी आपल्या महाराष्ट्रातलं माझ्या घरापासून जवळच्या अंतरावरती असलेलं ठिकाणं, तिकडचे स्थानिक आमदार साहेब होते आणि लवजाचा विषय होता, आणि तो मला बोलतो की असा करतो, मला ज्याला आम्ही पकडून आणलं आहे त्याला आणल्यानंतर त्याची माणसं खूप आलेली तिकडे चौकीत येतं, तर तो मला तिकडे असा करतो. म्हणजे त्याची हिंमत कशी आली? त्याला ज्यावेळी आम्ही अरेस्ट केला, त्या मुलीबरोबर त्रास देत होता तेव्हा तरी काय नाही केलं, पण चौकीची तर त्याची हिंमत झाली. तर त्याला कोणतरी फोन केला की आपले MLA साहेब आहे आपले साथ, त्याला कॉल आला, आणि मला ना एक व्हिडिओमधून बोलायचं आहे की शब्बीर हुसेन कोण आहे. हा बोलू, हा विषय चालेल ना, बोला मला. की आम्ही जिथे पण जातो मुंबईत, महाराष्ट्रात किंवा कोणत्या पण लवजाच्या मॅटरमध्ये आम्ही गेलो ना, हा शब्बीर भाई से बात हो गई. म्हणजे पूर्ण मुंबई किंवा महाराष्ट्रात ही व्यक्ती कोण आहे बाबा? आज सचिन गायकवाडला फोन येतोय किंवा आमच्यासारखे जे पण हिंदुत्वाचं काम करतात लवजाच्या विषयावर, तर आम्हाला फोन येतो ना की आम्ही जातो आणि आम्ही करतो. तर मी एकटा सचिन गायकवाड एकाच ठिकाणी जाऊ शकतो ना. जर पुण्याला घडली तर मी नाही जाऊ शकत पुण्याला, बिकॉज मी मुंबईला आहे, आणि पुण्याला आहे तर मी मुंबईला नाही जाऊ शकत. पण प्रत्येक मॅटरमध्ये गेलो ना, हा शब्बीर भाई से बात होगी. मग हा कोण आहे बंदा, की का त्याला ना, म्हणजे कोण तो एक जण चालवतो काय सगळं? मी अजूनही बोलतो की लवजातबद्दल मी खरं बोलतो खोटं बोलतो मला माहिती नाही, पण जे काही बोलतो ते अनुभवाचे बोललोय. बरोबर, मी एक खोटं बोलेल तर तुम्ही त्याचा इन्क्वायरी करू शकता. आता आम्ही बोलता बोलता 10 ते 12 मेन पॉईंटवरती बोललो. 10 ते 12 मधला कोणताही पॉईंट की सचिन गायकवाड तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये हे शब्द चुकीचं बोललेत, आम्हाला याचं प्रूफ द्या. तुम्ही मागूच शकत नाही प्रूफ. तुम्ही माझ्या विरुद्ध जर का एखादा गुन्हा दाखल केलात तर तुम्हाला तो प्रूफसुद्धा मिळणार नाही की हो नाही खरं आहे. त्याने जर सांगितलं की शाळा कॉलेज येतं यांचं ट्रॅपिंग चालतं का, तर हो ह्यांचे मुलं बाईक, स्पोर्ट्स बाईक घेऊन चांगले ड्रेसिंग करून फिरतात, हे मी नाही अनुभवाचे बोलेत. सेक्टर 17 वाशीचे येतं ते कॉलेज एरिया ना, तो त्या बाजूला तो खाडीचा एरिया आहे.
तिथं सगळे ते उभे राहतात. ते महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी चालतं. बरोबर. ह्या व्हिडिओनंतर कमेंटमध्ये तुम्हाला येतील बघा लोक, होय आमच्या इथं चालतं म्हणून. म्हणजे मी बोलण्यापेक्षा ती जनता बोलते. ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला तो मगाचा एक पॉईंट काढला की लव्ह जिहाद म्हणजे नक्की काय, तर तुम्ही सांगू शकता की हो अनेक हिंदू मुली फसल्या गेल्यात. मग आता तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये बोलता बोलता मला भगवा लव्ह ट्रॅपबद्दल बोलावं लागेल. भगवा लव्ह ट्रॅप आणि लव्ह जिहादमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. भगवा लव्ह ट्रॅपमध्ये ज्यावेळी एखादा हिंदू पोरगा मुस्लिम मुलीशी प्रेम करतो ना, तर तो हिंदू पोरगा ना मुसलमान बनतो, तो धर्म स्वीकारतो. पण हिंदू मुलगी ज्यावेळी एखाद्या मुसलमानबरोबर प्रेम करते ना, तर तो मुस्लिम पोरगा हिंदू नाही बनत, मुस्लिमच. भगवा लव्ह ट्रॅपमध्ये ना त्या हिंदू मुलाची हत्या होते. बापरे. पण लव्ह जिहादमध्ये मुलींचीच हत्या होते. म्हणजे कुठूनही मारायचा हिंदू. भगवा लव्ह ट्रॅपमध्ये हिंदू मुलगा सुरक्षित नसतो आणि लव्ह जिहादमध्ये मुस्लिम मुलाला काहीच होत नाही. हे काय म्हणजे बघा, बोलायचं मला काय 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 निघते बाहेर. आपल्या लोकांना माहिती नाही. आईस्क्रीमवाल्यापासून रिक्षावाल्यापर्यंत सगळे त्यांचं मोठं नेटवर्क आहे. आणि एकच सांगतो जाहीरपणे, मृत्यूला कधी घाबरलो नाही, मृत्यूच्या मनात कधी विचार येत नाही आणि मृत्यूला बघून मी कधी काम करताना पळालो नाही. शेवटचा श्वास देव देश धर्म संस्कृती हा विषय जर मी छाती ठोकून बोलतोय तर हे प्रॅक्टिकली सत्य परिस्थिती बोलतोय. आणि मी कुठे कोणत्या ते त्या भगवंताला मानतो की त्या भगवंताने 10 वेळा सांगितले की बाळा तुला हे करायचं आहे. भविष्यात तुझ्या संपर्कातील लोकांच्या बहिणी जातील याच्यातून. अहो बायका जातात, बायका ठीक आहे. लव्ह जिहाद म्हणजे कोणत्या मुली नाही, लग्न झालेल्या बायका. आम्ही तुम्हाला माझा कॉल दाखवतो, ते दादा सांगतात की दादा माझ्या बायकोला वाचवा, आम्ही फक्त रिक्षात बसलेलो. बापरे. आणि माझी बायको मला बोलते ठीक आहे जा. अर्ध्या तासात कशी पटू शकते. मी किती बायका सांगू तुम्हाला, किती सांगतात आता मी सलूनवाल्याकडे माझ्या बायकोला नेलेलं आणि माझी बायको आता मला सोडून पळून गेली आहे. ठीक आहे ना, एक हिंदू बाई एक हिंदू मुलगी प्रेमात पडेल जाईल. अरे जिथे जिथे तिकडे बायका आणि मुली पळून जात आहेत. असेल हिंदूमध्ये खोट, मर्द कोणीच हिंदू नाही आहे का, सेक्शुअल प्रॉब्लेम असेल एकामध्ये. मग मुलींचं काय, मुलींचा तर समोर काय शिकण्याचं वय, सॅक्स लव्ह सॅक्स रोमॅन्सचा काय संबंधच येत नाही. मग त्या मुली लव्ह जिहादमध्ये का पडतायत. बरोबर. प्रश्नचिन्ह खूप मोठा. ही खूप भयानक परिस्थिती, शोकांतिका हिंदूंसाठी की हिंदू अजूनही या विषयावरती बोलायला तयार नाहीये. अरे ते घाबरतात, त्यांचा इकोसिस्टम स्ट्रॉंग आहे, आपला इकोसिस्टम ठेवा. मला ना लव्ह जिहादबद्दल बोलायला ही भीती वाटते, लाज वाटते आणि चिंता होतो मी की आईनो तुम्ही व्हिडिओ समोर या. मला फोन येतो, सचिन दादा माझी मुलगी ना पळून गेली आहे, माझी मुलगी लव्ह जिहादमध्ये फसली, आम्हाला वाचवायचं आहे. हा चालेल, हे काम कर ना, आपण व्हिडिओमध्ये बोलूया का ही गोष्ट. नाही व्हिडिओ नको आम्हाला समाजाला दाखवायचं नाही. अरे पण तुमची मुलगी संपली तिकडे ऑलरेडी, ते चालतंय, ती येणार पण नाही आता. दुसरी गोष्ट मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो की बहिणींनो तुम्ही प्रेमात फसलात, त्यांनी तुम्हाला सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरतून हाय पाठवलं आणि असे काही ॲप येतात काय, स्नॅपचॅटवरती याचा ग्रुप चालतो मोठा. एक मुलगी पहिला तुमच्या मुलीशी फ्रेंडशिप करणार. आता स्नॅपचॅट किती ओपन आहे ना, तिथं कळतं मुलगी की मुलगा आहे. ते फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवतात. मुलगी त्यांची मुलगी रिक्वेस्ट पाठवते, म्हणजे त्यांची मुलगी हिंदू मुलीशी पहिला फ्रेंडशिप करते आणि मग ह्या मुली दोन्ही मिळून एक ग्रुप बनवतात आणि ह्या ग्रुपमध्ये ही मुलगी अडकते. कोणाची मुलगी, हिंदूंची. हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. दुसरा पॉईंट, हे लोक त्या मुलींना टार्गेट करतात की ज्या मुलीला वडील नाहीत किंवा त्यांच्या घरचा एक बॅकग्राऊंड थोडं वीक आहे. बरोबर. जे उद्या लव्ह जिहादचा विषय वाढला तर धावपळ नाही करणार. बघा मी काय बोलतो, किती बारीक गोष्ट ते काम करतात. तिसरं पॉईंट, हे लोक फ्रेंडशिप झाल्यानंतर मुलींना हुक्का बारमध्ये किंवा बिअर बारमध्ये किंवा डिस्को बारमध्ये घेऊन जातात, मुलींना चांगले करतात. आणि सगळ्यात मोठी एका रूमवरती, म्हणजे ज्याला आपण फार्म हाऊस म्हणतो, तिकडे हे लोक मुलींना घेऊन जातात. तिकडे दारू बिरू पाजणं किंवा जे काय शारीरिक संभोग करणं. पण आजपर्यंतचा आलेला रेकॉर्ड माझा, लव्ह जिहादमधून आम्ही ज्या ज्या मुलींना बाहेर काढल्या, मग त्या मुली आमच्या ज्यावेळी बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद, RSSच्या माध्यमातून ज्यावेळी त्या मुलींचं चांगलं शुद्धीकरण होतं आणि त्या मुली पुन्हा हिंदू धर्मामध्ये कट्टर हिंदू बनतात, त्यावेळेसच ह्या हिंदू बहिणी ज्यावेळी गुन्हा गोविंदाने राहतात आपल्यासोबत, मग तो व्यक्ती ह्यांचे असतील पहिलेचे जुने व्हिडिओ तो पोस्ट करतो सोशल मीडियावरती. अरे बापरे. किंवा ब्लॅकमेलिंगच्या नावाखाली ही मुलगी पुन्हा हिंदू धर्मात यायला बघत नाही. मग हिंदू बहिणींना तुम्हाला एकच सांगायचं, घाबरू नका. खूप मोठं हिंदू साम्राज्य आहे. आता सर्व हिंदू भाऊ रस्त्यावरती उतरलेत. एक तो व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, असंख्य हिंदू भाऊ तुमच्यासोबत आहे. मान्य तुमच्याकडून चूक झाली त्यावेळेस, पण तुम्ही साथ द्या. तुम्ही खुलेआम बिंदास सपोर्ट या की दादा माझ्यासोबत हे झालंय, आता मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, मला न्याय द्या. हजारो हिंदू सपोर्ट करायला तयार आहे. निश्चित. पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहे, हिंदुत्ववादी सरकार आपल्यासोबत आहे. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला वाटतं की तुमच्या घरचे काय बोलतील,
तुमच्या घरच्यांना आपण विश्वासात घेऊया. जर तुमच्या घरच्यांची भीती वाटते ना, पण त्यांची भीती ठेवा मनात की ते तुम्हाला मारून टाकतील, की ते तुमचं धर्मांतरण करतील. त्यामुळे पहिला तुम्ही घरच्याचा विचार करताय, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्वतःचा विचार करा. तुम्ही बिनधास्त जाहीरपणे व्हिडिओ बनवा, व्हिडिओ व्हायरल होऊन द्या. अशी पण तुमची बदनामी झाली, तशी पण झालेली आहे. मग हिंदू बहिणींना हात जोडून येते की तुम्ही या समोर बोला. बऱ्याच मुली घाबऱ्या भीतीपोटी काय बोलत आहे. तुम्ही ती मंचरची व्हिडिओ पाहिली, लॉकडाऊनमध्ये एक मुलगी होती, ती बुरख्यामध्ये भेटली का रूममध्ये, तिला बंद केलेलं पण आलं होतं. तिची परिस्थिती बघितली, मेंटॅलिटी काय झाली, डोळ्यातून पाणी आलेलं. अशा हजारो बहिणी आहेत ज्या घरामध्ये लॉक करून ठेवलेले त्यांना. बापरे. इमॅजिन की आपण ह्या सोसायटी, आता ह्या जो आपला स्टुडिओ आहे इथं तुम्ही आपण एखाद्याला बंद करून ठेवला आणि 10 दिवस त्याला मारला, काय करणार आहे. अशा अनेक हिंदू बहिणी आहेत. आज चला आज आमचं कॉन्टॅक्ट मोठ्या प्रमाणात आहेत. आज आमचं खूप काय, म्हणजे आता काय बोलायचं. आपल्या पाठी पण मी आभारी मानतो त्या माझ्या मायबापांचे की तुम्ही सदैव आमच्या सोबत असता आणि आम्ही जे काही धर्मकार्य करतो तुमच्या शक्तीमुळे करतोय. तो माझे कुलदैवत, ग्रामदैवत, स्थानदैवत, आमचे राजकीय पक्ष फक्त ना आता आमच्यापुरती नको आहे, मुलींपुरती या. मी स्थानिक आमदारांना सांगेल, मी माननीय मोदीजींना, माननीय योगीजींना, अमित शहाजींना हात जोडून विनंती करतोय की आपल्या पक्षातील स्थानिक नेते आहेत ना, जरा त्यांना जरा बटन दाबा जरा त्यांचं. बरोबर. ते नाही सपोर्ट करतात आम्हाला. जर त्यांनी सपोर्ट केलं ना, कोण माईचा लाल नाही आमच्याशी भिडायला. आम्हाला जे चॅलेंज करतात ना त्यांना पण, जसं अनेकांना धंदा लावलं त्यांना पण धंदा लावू. फक्त स्थानिक आमदार जे काही राजकीय नेते आपल्या पक्षातले त्यांना सांगा फक्त बाबा यांच्या विरोधात जाऊ नका, ह्यांना सहकार्य करा. सहकार्य नाही केलं तरी चालेल, पण विरोधात जाऊ नका. आमची कामं थांबतात तिकडं चौकीत. त्यांचा एक फोन जातो, आपला आदमी आहे, ओ शफीक हमारा आदमी आहे, उसका काम करतो. म्हणजे आम्ही चुती आहे, असं झालेलं आहे. मित्रांनो, जे काही तुम्ही ऐकलत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत्या, ज्या तुमच्या आमच्या जगण्यामध्ये आपल्याला नेहमी दिसत असतात. तुमच्या आमच्या मुली आज या सर्वांच्या जाळ्यामध्ये अडकत आहेत. कुठेतरी जनजागृतीच्या माध्यमातून सचिन भाऊ तुम्ही काम करताय. फार मोठं काम आहे हे. आयऱ्या गेऱ्याचं काम नाही आहे कुणाचंही. बोलता येतं, करताना त्याला समजतं नक्की काय करायचं आहे. पण खरोखर धर्मकार्य हे फार मोठं आहे आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाची निश्चित कृपा राहील. कारण तुम्ही सर्व ही जी काही पॉडकास्ट ऐकली ती फक्त ऐकू नका, जनजागृती करा. तुमच्या आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो. आणि दादांचं जे काही काम आहे त्याला मार्गदर्शन करा, त्याला सपोर्ट कराल, पाठिंबा द्याल आणि अशा हिंदुत्ववादी काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहाल. एवढं जरी केलं तरी आमच्या कार्याचा किंवा सचिन भाऊच्या कार्याचा आम्हाला काहीतरी मला असं वाटतंय मोबदला मिळाला असं आम्ही म्हणू आणि आमचं कार्य जोरात आम्ही करू, एवढंच सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम.